दुपारचे 12 वाजलेत आणि उन्हाळा आहे नागपूरचा. लाईन लागली आहे गॅस बुकिंगसाठी. आता ही परिस्थिती का आली आणि यामध्ये नेमकं काय चुकलेलं आहे गव्हर्नमेंटचं हे थोडंसं आपण ॲनालिसिस करू. चॅटबॉक्समध्ये तुमचं पण ॲनालिसिस मला नक्की कळवा. मला एक असा स्क्रीनशॉट मिळाला ज्यामध्ये हे लिहिलेलं आहे की जेव्हापासून वॉर सुरू झालेला आहे तेव्हापासून बऱ्याच देशांमध्ये पेट्रोलचे प्राईस वाढले, पण ते भारतामध्ये नाही वाढले. आता असं का? कारण पेट्रोल आणि डिझेलचे जे भारताकडे रिझर्व्ह आहे आणि ज्यावेळेस ॲक्च्युली इंटरनॅशनल मार्केटमध्ये पेट्रोलचे रेट कमी झाले होते त्यावेळेस तो बेनिफिट जनतेपर्यंत पोहोचलेला नव्हता आणि त्याचा फायदा आता कुठंतरी भारत सरकारला होत आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण मग हे पेट्रोल सोबत होत आहे तर गॅस सोबत का नाही? जर पेट्रोल डिझेलचे रिझर्व्ह जर बनवून ठेवू शकतोय तर मग गॅससाठी काही नाही. यामागे काही टेक्निकल कारण आहे का, की गव्हर्नमेंटची कुठंतरी चुकी झालेली आहे? हे नक्की चॅटबॉक्समध्ये कळवा. दुसरं अजून एक मला असं वाटतंय की गव्हर्नमेंटने एका फ्रंटला परत एक चुकलंय. कारण ही परिस्थिती उद्भवणार याची आयडिया अजिबातच गव्हर्नमेंटला नाही असं तर होणार नाही. आणि हे जर गव्हर्नमेंटने आधी जर कम्युनिकेट जर केलं असतं, जनतेला ही जर माहिती जर आधी मिळाली असती की अशी परिस्थिती उद्भवू शकते पण ही काही 2-4, 8-10 दिवसासाठीच असणार, तर जनता आहे ना ती जमाखोरी करणार नाही. कारण या पिरियडमध्ये ज्यावेळेस लोक घाबरतात गॅस मिळेल की नाही मिळेल, सिलेंडर मिळेल की नाही मिळेल, त्यावेळेस जमाखोरी जास्त होते आणि ही परिस्थिती अजून जास्त एस्केलेट होते. पण ते जर गव्हर्नमेंटने कम्युनिकेट केलं तर ही तेवढी एस्केलेट होणार नाही. त्यामुळे ऑब्व्हियस आहे, मला असं वाटतं की गव्हर्नमेंटने आधीच हे कम्युनिकेट करायला पाहिजे होतं. आणि आपण आता पण न्यूज ऐकतोय की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून आता भारताच्या दिशेने 2 शिप्स आहेत ते आलेत म्हणून. त्यामुळे ही परिस्थिती नॉर्मल होईल लवकरच अशी शक्यता वर्तवली जात आहे.